Good morning. In this video we are going to learn about common disorders of respiratory system. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून, सीईटीच्या दृष्टिकोनातून आणि नीटच्या दृष्टिकोनातून. बिफोर दॅट वी आर गोइंग टू सी a small concept that is modified respiratory movement. ते जस्ट रीड करा. मॉडिफाईड म्हणजे काय, आपलं जे नॉर्मल ब्रिदिंग आहे, नॉर्मल रेस्पिरेशन आहे, ते काय होतं, मॉडिफाईड होतं. काही वेळेला ते स्लो होईल, काही वेळेला ते फास्ट होईल. ओके, काही वेळेला डेप्थ असेल ते जास्त बघायला मिळेल, काही वेळेला डेप्थ असेल ते कमी बघायला मिळेल. दॅट इज कॉल्ड ॲज द मॉडिफिकेशन. मग हे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल आपण रेस्पिरेशन करू त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्याचा रेट हा सारखाच असेल असं नाही आहे. म्हणजे कसं बघा, जर आपण एखाद्या वेळेला एक्सरसाइज करत असेल तर रेस्पिरेशन रेट वाढलेला बघायला मिळेल. जर आपण रेस्ट पोझिशनला असेल, काम पोझिशनला असेल तर तिथं रेस्पिरेशन रेट हा कमी असेल. काही कंडिशन्समध्ये काही डिसीजेस असतील तर तिथं आपल्याला रेस्पिरेशन रेट हा डाऊन झालेला बघायला मिळेल. काही डिसीजेसमध्ये रेस्पिरेशन रेट हा वाढलेला बघायला मिळेल. म्हणजे याचं कंट्रोल व्हॉलंटरी असू शकतं किंवा ड्यू टू सर्टन कंडिशन्स, ड्यू टू सर्टन डिसीजेस हे इनव्हॉलंटरी सुद्धा कमी जास्त होतं. ते तुम्ही तिथं नोट डाऊन करा. आता इथं आपल्याला बघायचं आहे ते रेस्पिरेटरी डिसऑर्डर. इथं ऑलरेडी बुकमध्ये हा चार्ट तयार करून दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही केअरफुली रीड करायचा आहे. फर्स्ट डिसऑर्डर इज द एम्फायसिमा. एम्फायसिमा सिम्टम्स काय बघायला मिळतील इथं. ॲक्च्युली दिस इज नॉट सिम्टम, हे साईन आहे. हे आपल्याला कधी बघायला मिळेल, ज्या वेळेला आपण एक्सरे करू किंवा आपण काही फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स करू तेव्हाच आपल्याला हे बघायला मिळेल, ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओलाई. दिस इज नॉट द सिम्टम. एम्फायसिमामध्ये आपल्याला सिम्टम्स काय बघायला मिळेल, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ओके, म्हणजे त्या पर्सनला श्वास घ्यायला त्रास झालेला बघायला मिळेल. मग इथं काय होतं, ह्या पर्सनमध्ये ऑक्सिजन जो काही जातो लंग्समध्ये, ऑक्सिजन जरी लंग्समध्ये जात असेल तर त्याच्या अल्व्हिओलाई बस झाल्यामुळं जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस होत आहे ते होत नाही. त्यामुळं काय होणार आहे, ह्याच्या लंग्समध्ये जो टिश्यूमधून आलेला CO2 आहे त्याचं ॲक्युम्युलेशन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमधलं कमी राहतं. त्यामुळे हा पर्सन काय होतं, हा पर्सन फोर्सफुली आतली एअर बाहेर टाकायचा प्रयत्न करतो. अशा पर्सनमध्ये इन्स्पायरेटरी रेट हा कमी राहतो रादर दॅन एक्सपायरेटरी रेट. हा मोठ्यानं श्वास बाहेर टाकायचा प्रयत्न करत असतो. का तर आतला CO2 कमी करण्यासाठी. ओके, हे सिम्टम्स इथं एम्फायसिमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, ॲक्च्युली हे एम्फायसिमा हे एक्स्ट्रीम कंडिशन आहे. वेगवेगळ्या जे काही रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत त्याचीच ही वर्स्ट कंडिशन बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल अस्थमा. अस्थमाचंच पुढे जाऊन कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं बघायला मिळेल, आपल्याला एम्फेसिमामध्ये बघायला मिळेल. मिलियरी TB झाला असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला एम्फेसिमा हे कंडिशन्स बघायला मिळेल. ओके, देन कॉजेस कशामुळे होऊ शकतं, हे मोस्टली स्मोकिंग. ओके, आणि दुसरं सांगितलेलं आहे ते व्हेरियस एअर पोल्युटंट्स. ट्रीटमेंट, quit smoking, avoid polluted air, then administer oxygen to the relieve symptoms. म्हणजे ज्या वेळेला अशा पेशंटला, एम्फेसिमीच्या पेशंटला त्रास होतो त्यावेळेला त्यांना ऑक्सिजन, एक्सटर्नली ऑक्सिजन सप्लाय केला जातो. ओके, द नेक्स्ट डिसऑर्डर इज द क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. क्रॉनिक मीन्स जुनाट, खूप दिवसांपासूनचा, खूप महिन्यांपासूनचा जो आजार असतो त्याला क्रॉनिक म्हटलं जातं. आणि ब्रॉन्कायटिस, इथं दोन वर्ड्स आहेत, एक ब्रॉन्कस, ब्रॉन्काय, ओके, आणि आयटिस मीन्स इन्फ्लमेशन. ब्रॉन्कायचं इन्फ्लमेशन झालेलं इथं आपल्याला बघायला मिळतं. मग सिम्टम्स काय बघायला मिळतील, कफिंग अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. पर्सन जास्तीत जास्त एअर किंवा जास्तीत जास्त ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याचं जे डेफनेस आहे, डेप्थ ऑफ रेस्पिरेशन ही रिड्यूस झालेली बघायला मिळतं. दॅट इज कॉल्ड एज अ शॉर्टनेस ऑफ ब्रिथिंग. देन कॉज काय असेल, अगेन स्मोकिंग अँड एअर पोल्युशन. सेम ट्रीटमेंट काय करणार तुम्ही, क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटंट्स, इफ पॉसिबल मूव टू वॉर्मर अँड ड्रायर क्लायमेट. पण इथं तुम्हाला मेडिसिनल ट्रीटमेंट पण गरजेची असते. मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये काय दिलं जातं, एक म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर्स दिले जातात. जे काही आपण खोकल्याची औषधं घेतो त्या खोकल्याच्या औषधामध्ये प्रेझेंट असणारे जे ड्रग्ज आहेत ते मोस्टली ब्रॉन्कोडायलेटरचं काम करत असतात. दुसरं दिलं जातं ते व्हेरियस अँटीबायोटिक्स दिले जातात. अँटीबायोटिक्समध्ये मोस्टली ॲमॉक्सिलिन दिलं जातं, त्याच्यानंतर सिपोडॉक्झिम दिलं जातं. हे व्हेरियस अँटीबायोटिक्स आहेत, हे या कंडिशनमध्ये वापरलं जातं. दुसरं सांगितलेलं आहे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. आता क्रॉनिक म्हणजे काय, जुनाट, ॲक्यूट म्हणजे काय, सडन.
अचानक किंवा 1-2 दिवसापूर्वीचा जर आजार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट म्हणणार आहे. मग ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, सेम ब्रॉन्कायटिस इन्फ्लामेशन, ब्रॉन्कायचं इन्फ्लामेशन होतं, म्हणजे जे काय आपले ब्रॉन्काय आहेत त्याला सूज येईल, तिथं रेडनेस बघायला मिळेल. ओके, देन तिथं आपल्याला इन्फ्लमेशन जे काही 4 सिम्पटम्स आहेत ते तिथं बघायला मिळतील, पेन बघायला मिळेल. ओके, देन त्याचे पण सिम्पटम्स काय सांगितलेलं आहे, सेम इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्काय, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, देन येलो म्युकस, कफ अप. मग इथं बघा काही वेळेला काय होतं की आतून आपल्या कफ तयार होतो आणि हा कफ ड्राय न राहता तो कसा राहतो, वेट कफ राहतो. त्याच्यामधून थुंकीमधून येलोविश कलरचा बल्जम जो काय आहे तो बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग ह्याचं कॉजेस काय असेल, मोस्टली हे व्हायरस इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतं. मग कुठले कुठले बॅक्टेरिया असतात, ओके, ते आपल्याला इथं नोट डाऊन करायचे आहे. जसं की आपण बघू शकतो ब्रॉन्कायटिस हा इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळं होऊ शकतो. ते बॅक्टेरिया कुठले असतील, स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया असतील, स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया असतील, त्याच्यामुळं इथं ॲक्यूट ब्रॉन्कायटिस झालेलं बघायला मिळेल. ट्रीटमेंटमध्ये काय बघणार आपण, अँटीबायोटिक्स यूज करणार, कफ मेडिसिन यूज करणार, वेपरायझर्स यूज करणार आहे. ओके, देन नेक्स्ट इज द सायन्यूसायटिस. सायन्यूसायटिस सायनस, ओके, म्हणजे मोस्टली काय आहे, इन्फ्लमेशन ऑफ द सायन्यूसस. ओके, म्युकस डिस्चार्ज, मोस्टली जे काही सर्दी आपण म्हणतो त्या सर्दीमध्ये आतले जे काही आपलं नेझल चेंबर आहे किंवा रेस्पायरेटरी जो पाथ आहे इनिशियल लेवलचा, अँटेरियर पाथ आहे, त्याचं इन्फ्लामेशन आपल्याला इथं झालेलं बघायला मिळतं. हे पण इन्फ्लामेशन कशामुळे होऊ शकतो, व्हायरसेसमुळे होऊ शकतं, बॅक्टेरियामुळे होऊ शकतं. ओके, नेक्स्ट त्याचं जे ट्रीटमेंट असणार आहे सेम ट्रीटमेंट असेल, अँटीबायोटिक्स आपण यूज करणार. देन डिकंजेस्टंट म्हणजे आपल्याला बघा ज्या वेळेला सायन्यूसायटिस होतं त्यावेळेला नाक गच्च झाल्यासारखं होतं, मग जो काही ते पॅक झाल्यासारखं वाटतं ते रिलीज करणारी जी काही औषधं असतात त्याला म्हटलं जातं डिकंजेस्टंट अँड यूज वेपरायझर्स. ओके, द नेक्स्ट डिसीज इज द लॅरिंजायटिस. आता इथं 2 वर्ड्स आहेत, एक लॅरिंग्स, दुसरा आयटिस. लॅरिंग्स आपल्याला माहिती आहे स्वरयंत्र आणि आयटिस मीन्स इन्फ्लामेशन. मग इथं आपल्याला काय बघायला मिळेल, इन्फ्लामेशन ऑफ लॅरिंग्स, व्होकल कॉर्ड्स. सिम्पटम्स बघायला मिळतील आपल्याला, सोर थ्रोट म्हणजे आवाज बसतो किंवा आवाज घोगरा होतो, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस. ओके, म्युकस बिल्डअप अँड कफ, खोकला बघायला मिळेल आणि तिथं म्युकस डिस्चार्ज आपल्याला बघायला मिळेल. ओके, देन आपल्याला पुढचा डिसीज बघायचा आहे, दॅट इज द न्यूमोनिया. ओके, आणि जो न्यूमोनिया असणार आहे हा न्यूमोनिया इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. न्यूमोनियामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, न्यूमोनियामध्ये आपल्याला इथं इन्फ्लामेशन ऑफ लंग्स बघायला मिळेल. ओके, रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर. आता न्यूमोनियामध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा, ॲक्च्युली निमो मीन्स एअर. ओके, न्यूमोनिया त्यामध्ये लंग्स आपले कसे असतात, लंग्स हॉलो असतात कारण तिथं आपल्याला एअरचं एक्सचेंज करायचं असतं. पण ड्यू टू इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्किओल्स, ड्यू टू इन्फ्लामेशन ऑफ अल्व्हिओलाई, ड्यू टू इन्फ्लामेशन ऑफ लंग्स इंटरनली काय होतं, तिथं सर्टन सिक्रिशन्स क्रिएट होतात अँड दॅट सिक्रिशन्स, दॅट फ्लुइड गेट ॲक्युमुलेटेड इन द लंग्स. त्यामुळं एअरचं एक्सचेंज जे काही CO2 O2 आहे याचं एक्सचेंज प्रॉपरली झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, मग त्या पर्सनला काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि जर सिव्हिअर निमोनिया असेल तर कदाचित पर्सनची डेथ पण होऊ शकते. ओके, मग इथं सांगितलेलं माइल्ड टू सिव्हिअर. सिम्पटम्स काय बघायला मिळतील आपल्याला, कफ खोकला येईल पेशंटमध्ये, फिवर ताप असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असेल, चिल्स थंडी वाजून येत असेल त्याला, स्वेटिंग होईल, चेस्ट पेन होईल अँड इन सिव्हिअर कंडिशन देअर इज ब्लड इन म्युकस. म्हणजे खोकला केल्यानंतर जे काही बाहेर थुंकी येईल किंवा बाहेर जो काही सिक्रेशन्स बाहेर येतील त्याच्यामध्ये आपल्याला ब्लड बघायला मिळेल. मग निमोनिया बॅक्टेरियल निमोनिया असतो, व्हायरस निमोनिया असतो. मागाशी सांगितले ते जे काही व्हायरसेस आहेत व्हेरियस त्या व्हायरसेसमुळे होईल, बॅक्टेरिया आहेत स्ट्रेप्टोकोकस, स्टेफिलोकोकस त्याने सुद्धा होणार आहे. ओके, याचे ट्रीटमेंट काय असणार आहे, सेम ट्रीटमेंट असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, त्याला आपल्याला बायोटिक्स दिले जातील, वेगवेगळे अँटीबायोटिक्स आहेत ते दिले जातील. दुसरं म्हणजे काय दिलं जातं, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे चेस्ट पेन असेल तर पेन रिलिव्हर्स दिले जातील. दुसरी गोष्ट म्हणजे कफ मोठ्या प्रमाणात असेल तर अँटी कफिंग जे काही मेडिसिन आहेत ते दिले जातील. ओके, अँड
त्या पर्सनला काय सांगितलेलं आहे, समवॉट प्रोफिलॅक्सिस असेल, स्टे वॉर्म ठेवलं जाईल. देन नेक्स्ट अनदर इम्पॉर्टंट डिसऑर्डर इज द अस्थमा. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात, विचारले गेलेले आहेत. नाव सी अस्थमा काय आहे? अस्थमा इज द रिव्हर्सिबल रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे कसं असतं की ह्या कंडिशनमध्ये पेशंटच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन सफिशियंट जातो, पेशंटच्या लंग्समध्ये ऑक्सिजन व्यवस्थित जातो, पण लंग्समध्ये ॲक्युमुलेट झालेला CO2 हा प्रॉपरली लंग्समधून बाहेर फेकला जात नाही. त्यामुळं तो पेशंट मोठ्या प्रमाणावरती श्वास घेतो आणि आतला जो काही त्याचं एक्सपिरेशन आहे ते मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आतला जो काही CO2 आहे तो बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून त्याला रिव्हर्सिबल मेकॅनिझम म्हटलेलं आहे. म्हणजे आत घेण्यापेक्षा आत तयार झालेलं जे काही CO2 आहे तो मोठ्या प्रमाणावरती इथं बाहेर पेशंट टाकतो. त्यामुळे तो बघा, एखादं ज्या वेळेला तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, असा रागावलेला चिडलेला जो बैल असतो बघा, तो फुतकार टाकतो, तशा पद्धतीनं त्या पेशंटचं ब्रिदिंग आपल्याला बघायला मिळतं. ओके, मग इथं काय बघायला मिळतं? कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युअल्स. ब्रॉन्क्युअलचा जो नॉर्मल डायमीटर आहे, नॉर्मल लुमेन आहे, तो कमी होतो. मग कमी झाल्यामुळे ऑफकोर्स काय होणार आहे, आतमध्ये जाणारी एअर आणि आतून बाहेर येणारी एअर, ह्या दोघांमध्ये एअरचं काय होतं, फ्रिक्शन होतं. त्यामुळे ह्या पेशंटमध्ये श्वास घेत असताना त्या श्वासांमधून आवाज येतो, असा वाऱ्याचा जसा सुई सुई आवाज येतो तसा आवाज इथं पेशंट श्वास घेताना आपल्याला ऐकायला येतो. ओके, दुसरा म्युकस बिल्टअप इन द ब्रॉन्क्युअल. त्याचा लुमेन कमी का, आणखी कशामुळे कमी होणार आहे? कारण त्या ब्रॉन्क्युअल्समध्ये आतमध्ये म्युकसचं ॲक्युमुलेशन झालेलं बघायला मिळेल. देन आणखी काय बघायला मिळेल? पिरियोडिक विझिंग म्हणजे जो वाऱ्याचा जो आवाज आहे, जो फ्रिक्शनमुळं क्रिएट होतोय, तो इथं पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अँड डिफिकल्टी इन ब्रिदिंग, त्या पेशंटला श्वास घेताना त्रास झालेला बघायला मिळेल. मग अस्थमाचे व्हेरियस रिझन्स आहेत, व्हेरियस कॉजेस आहेत. त्यामध्ये पहिलं बघायला मिळेल आपल्याला ॲलर्जी टू पोलन्स. ओके, सम फूड्स. ओके, देन आणखी काही कंडिशन्स इथं तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. ते म्हणजे जर सतत कोल्ड क्लायमेटला जर एखादा पर्सन एक्सपोज होत असेल तर त्याच्यामध्ये अस्थमा व्हायचे चान्सेस आहेत. देन स्मोकिंग, जर तो सारखं सिगारेट स्मोकिंग करत असेल तरीही त्याच्यामध्ये हे बघायला मिळेल, अस्थमा तयार होऊ शकतो. आणखी काय बघायला मिळेल, जे अलीकडच्या रिसर्चमध्ये आपल्याला बघायला मिळतं, स्ट्रेस. जर एखादा पर्सन सतत स्ट्रेसमध्ये असेल तर भविष्यामध्ये त्याला अस्थमा व्हायचे चान्सेस खूप वाढतात. ओके, म्हणजे ट्रीटमेंट काय असते? परमनंट ट्रीटमेंट नाही. एकदा अस्थमा झाला की त्या पर्सनचा अस्थमा सप्रेस करून ठेवावा लागतो. अस्थमावरती शॉर्ट शुअर 100% ट्रीटमेंट नाही. मग त्यांना वेगवेगळे मेडिसिन्स दिल्या जातात, जेणेकरून जे काही ब्रॉन्क्युअलचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे ते डायलेशन केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काही इनहेलंट दिले जातात. आपण बघतो बघा, स्प्रे असतो, अस्थमॅटिक पेशंट स्प्रे ओढतात, त्या स्प्रेमध्ये स्टिरॉइड्स असतात जे कॉन्ट्रॅक्ट झालेले ब्रॉन्क्युअल्स आहेत ते डायलेट करायचं काम करतात. ओके, आणि दुसरे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट असेल ते प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट. ह्या पेशंटला सर्टन कंडिशन्स अवॉइड करायचे असतात. म्हणजे कसं, क्राऊडी एरिया अवॉइड करायला लागेल, जिथं पोल्युशन जास्त प्रमाणात आहे ते अवॉइड करायला लागेल. देन डस्ट पार्टिकल्स, जिथं मोठ्या प्रमाणावरती धूळ उडते अशा ठिकाणी जाणं अवॉइड करायला लागेल. कोल्ड क्लायमेट, कोल्ड एक्सपोजर ह्या पेशंटला अवॉइड करावं लागतं. आणि जो काही चेस्ट रिजन आहे तो वॉर्म ठेवावा लागेल. दिस इज द प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. देन नेक्स्ट इज द ऑक्युपेशनल डिसऑर्डर. याच्यामध्ये दोन बेसिकली बघायला मिळतात, एक सिलिकोसिस आणि दुसरं ॲस्बेस्टोसिस. म्हणजे सिलिकॉन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे काही वर्कर्स असतात त्यांच्यामध्ये सिलिकोसिस होऊ शकतो. ॲस्बेस्टॉस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असतात त्यांच्यामध्ये ॲस्बेस्टोसिस होऊ शकतो. इथं काय होतं बघा, जेव्हा एखादं सिलिकॉन इंडस्ट्री म्हणजे मोस्टली कुठलं असेल, मायनिंग असतील किंवा जिथं ग्लास तयार केले जातात, पॉटरी वर्क केलं जातं, अशा ज्या काही ठिकाणी काम करणारे वर्कर्स आहेत त्याच्यामध्ये हे सिलिकोसिस व्हायचे चान्सेस असतात. मग कसं असतं बघा, सिलिकॉनचे जे काही फाईन पार्टिकल्स असतात जे एअरमध्ये सस्पेंड होतात ते ड्युरिंग इनहेलेशन ह्या लोकांच्या लंग्समध्ये जातात. लंग्समध्ये गेल्यानंतर काय होतं, लंग गेट रिस्पॉन्ड टू दॅट फॉरेन बॉडीज. मग लंग्स काय करतं, त्या लंग्समध्ये असणारे जे मॅक्रोफेजेस आहेत ते काय करतात, हे फॉरेन पार्टिकल्सला डेस्ट्रॉय करतात. पण डेस्ट्रॉय केल्यानंतर लंग्समध्ये फायब्रोसिस क्रिएट होतो आणि फायब्रोसिस क्रिएट झाल्यामुळं तिथं लंगचं स्पॉन्जिनेस कमी होतं. म्हणजे लंगची जी काही
इलास्टिसिटी आहे ते रिड्यूस होते ह्या कंडिशनमध्ये. मग पेशंटचं जो काही ब्रीदिंग रेट आहे तो ऑटोमॅटिकली कमी झालेला इथं बघायला मिळतो. सेम ॲस्बेस्टोसिसमध्ये आपल्याला बघायला मिळेल, फक्त तिथं सिलिकॉन पार्टिकल्स एंटर होतात. ॲस्बेस्टोसिसमध्ये ॲस्बेस्टोसचे जे काही फायबर्स आहेत ते ड्युरिंग इनहेलेशन लंग्समध्ये जातील. ओके, इथं आपल्याला काय बघायला मिळेल, इन्फ्लामेशन ऑफ लंग्स बघायला मिळेल. देन फायब्रोसिस जे आता सांगितलं ते हे आपल्याला बघायला मिळेल. देन लॉंग टर्म एक्सपोजर टू द डस्ट पार्टिकल्स, सिलिका अँड ॲस्बेस्टोसिस पार्टिकल्स ड्युरिंग ऑक्युपेशन. मग याचं ट्रीटमेंट काय असेल, पहिलं म्हणजे प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंटच आहे. यूज प्रोटेक्टिव्ह मास्क अँड गिअर ड्युरिंग वर्क. ओके, म्हणजे मोस्टली प्रिकॉशन घेणं हाच ह्याचा एकमेव पर्याय आहे. एकदा का फायब्रोसिस झालं तर पुन्हा आपल्याला ती कंडिशन रिव्हर्स करता येत नाही. हा पूर्ण चार्ट वाचा. काही डाऊट असतील तर तुम्ही फोन करून विचारा किंवा ग्रुपवरती विचारा. थँक्यू.